नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। पवित्र पोर्टलच्या नवीन नियमाला जिल्हा संघटनेकडून निषेध, रावसाहेब पाटील यांचं प्रतिपादन। सांगली सरकारनं पवित्र पोर्टलच्या बाबतीत जो निर्णय घेतलाय तो शिक्षण संस्थांवर अन्यायकारक आहे, कारण या नवीन परिपत्रकामुळे खाजगी शिक्षण संस्थांचे सर्व अधिकार काढून घेत आहेत। या नवीन नियमानुसार शिक्षण संस्थेकडे फक्त 10% अधिकार शिल्लक राहिलेले आहेत। शिक्षण संस्थेत रिक्त झालेल्या पदांवर नियुक्तीच्या वेळी 10 शिक्षक पाठवून दिले जात होते, यामधूनच कार्यक्षम शिक्षकाची भरती केली जात होती। पण सध्या पवित्र पोर्टलच्या द्वारे फक्त 3च शिक्षक पाठवून दिले जात आहेत, यामधूनच नवीन शिक्षकाची निवड केली जाणार आहे आणि या निर्णयामुळे संस्थेच्या निवडीला वाव राहणार नाही। हा निर्णय संस्थेवरती अन्यायकारक आहे। त्याचबरोबर वेतनेतर अनुदानाबाबत सरकारनं वाढीव रकमेबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही, म्हणून सांगली जिल्हा शिक्षण संस्था सांगली याचा निषेध करते। या पत्रकाद्वारे रावसाहेब पाटील, आर.एस. चोपडे, विनोद पाटोळे, प्राध्यापक ए.एस. आरबोळे, नितीन खाडीलकर उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।